Hello, good morning. Happy Women's Day to all women and happy birthday to me. तर सकाळचे वाजलेत 7 आणि आम्ही चाललोय श्री महाकालच्या दर्शनासाठी. सकाळी 6:15 वाजताच आम्ही निघालोय. आता ऑलमोस्ट 7 वाजलेच आहे. अर्धा तासामध्ये आम्ही पोहोचू. तर चला तुम्हाला पण आम्ही श्री महाकालचं दर्शन दाखवतो. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रीती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत महाकाल की नगरी उज्जैनमध्ये. तर चला आज आपण उज्जैनमध्ये श्री महाकालचे दर्शन घेऊयात. जय श्री महाकाल महाराज की, गणपती बाप्पा. तर आज आहे 8 मार्च आणि नॅशनल वुमन्स डे पण आहे आणि आजच्या दिवशी माझा बड्डे पण असतो. तर मग काही नवरोबा मला म्हटले की चल यायचं का महाकालच्या दर्शनासाठी. आदल्या रात्री म्हटलं की चला, आपल्या बड्डेच्या दिवशी महाकालचं दर्शन होतं, याच्यापेक्षा दुसरं सुख काय असतं नाही का. तर मग आम्ही सकाळीच लवकर उठून निघालो महाकालच्या दर्शनासाठी. आणि मेन म्हणजे महाकालला तर आम्ही खूपदा गेलो आहे, पण ह्या वेळेला स्पेशल म्हणजे आम्ही आमची स्वतःची गाडीमध्ये चाललो होतो. याचा अजूनच जास्त आनंद होत होता आम्हाला. महामृत्युंजय द्वार आणि फायनली आम्ही उज्जैनमध्ये पोहोचलो. इथे आल्यानंतर आहे ना एक वेगळीच वाईब्स येते बरं का खरंच. मध्य प्रदेशमध्ये क्षिप्रा नदीवर बसलेलं हे प्राचीन शहर आहे उज्जैन. आणि इथले राजा आहेत महाकाल, जे की ज्योतिर्लिंगमध्ये विराजमान आहेत. 12 ज्योतिर्लिंगमधील एक महाकालेश्वर ज्योतिर्लिंग इथे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने दर्शनासाठी येऊ शकता. इथे जवळच रेल्वे स्टेशन आहे. संपूर्ण देशामधून डायरेक्ट ट्रेन इथपर्यंत येते. फायनली आम्हाला पार्किंगसाठी जागा भेटली. स्टेशनपासून महाकाल मंदिर 2 किलोमीटरच्या अंतरावरच आहे फक्त. आणि फ्लाईटने येण्यासाठी नियरेस्ट एअरपोर्ट आहे इंदोरपासून 50 ते 55 किलोमीटरवर आहे उज्जैन महाकाल. आणि तुम्ही स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने जर येत असाल ना तर रोड पण खूप छान आहेत, व्यवस्थित आहे. इथे आल्यानंतर पार्किंग म्हणजे खूप मोठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. 2 गेटला 2 पार्किंगची व्यवस्था आहे खूप मोठ्या जागेमध्ये. आणि इथे महाकालला येऊन कपाळावर महाकालचं नाव गोंदवून आणि महाकालचे कपडे घालून जी मजा येते ना ती खरंच एकदम वेगळ्याच वाईब्स येतात. खूप पॉझिटिव्ह, खूप छान वाटतं. आणि येतो बनता आहे इथं आल्यानंतर. जय महाकाल. ये प्रसाद के साथ 150 करेगा मैम, ये वाले 200 बरोबर. हे लाडू ते काला घेतले तिकडे घेता येईल त्याचे. ये बोलते ना लाडू के भैया, लाडू नहीं, यही खा दो. लाडू नहीं बोलते, लड्डू बोलते. और ये नहीं क्या इसके, ये दे दो ना. ये इसमें रखते हैं ना, दीदी ढूले का नहीं अंदर. ये ऐसे थोड़ा सा रखना. ना ढुल जाता मैम, इसके लिए कैरी बैग दे दो थोड़ा सा, इसमें डाल के ये डल जाओ अपन ला दीजिए. पैसे देऊन टाकले का? दे दो, थैली भी दे दो. किती झाले, किती आहे ना? कितने हो गए? इथे जे भारत माता मंदिर आहे, भारत माता मंदिरच्या शेजारी महाकालेश्वर भक्त निवास पण आहे. जर तुम्ही प्रायव्हेट रूम्स वगैरे हॉटेल वगैरे बुक करत असाल तर ठीक आहे. जर तुम्हाला तसं नसेल तर तुम्ही निवासस्थानी पण ऑनलाईन बुकिंग करू शकता.
चला देवरा बेटा आपण चालू आहे ना आपण चालू इकडे ना मग कशाला चालली आणि इथली मेन गोष्ट म्हणजे इथलं प्रांगण खूप मोठं असल्यामुळं किती मोठ्या प्रमाणात जरी गर्दी असली ना तरी ती जाणवत नाही आणि दर्शने खूप पटपट होतात. पण जर सॅटर्डे संडे किंवा मंडे असेल किंवा स्पेशल दिवस असेल महाशिवरात्री वगैरे तर अशा वेळेला खूप गर्दी असते. 1 जानेवारी नवीन वर्षानिमित्त वगैरे तर 10-15 लाखांनी लोक एका दिवसामध्ये इथे व्हिजिट करून जातात. अशा वेळेला 4-4, 5-5 तास तुम्हाला लाईनला लागायला लागू शकतं. म्हणजे अशा प्रकारे भयंकर भीड होते इथे. आणि महाकालच्या दर्शनासाठी जाताना गेटच्या आतमध्ये तुम्हाला प्रवेश करण्याच्या वेळी तुम्हाला मोबाईल, लगेज, बॅग्स वगैरे आतमध्ये अलाउड नाही आहे. त्यांच्या समितीने तिथं तुम्हाला म्हणजे निशुल्कमध्ये हे सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित सेफमध्ये ठेवून घेतात. चप्पल पण हे काय नुसतं सांगितलं त्याला अरे चल इकडे आज इथे रंगपंचमी असल्याकारणाने आणि रविवारही होता, महिला दिनही होता. कदाचित त्या निमित्ताने मेन म्हणजे संडे होता म्हणून खूप प्रचंड प्रमाणात गर्दी होती. प्रचंड प्रमाणात नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी गर्दी होती आज. आणि मेन म्हणजे इथे काय आहे ना की दुरूनच दर्शन भेटतं. 2022पासनं जल अभिषेक किंवा स्पर्श दर्शन हे घेण्यासाठी अलाउड नाही आहे म्हणून आपल्याला लांबूनच दर्शन घ्यावं लागतं. आणि इथे मोबाईलचा उपयोग प्रतिबंधित असूनही मी पुरेपूर प्रयत्न केला इथं तुम्हाला दर्शन दाखवण्याचा. आणि महालोकचा नजारा दिवसा जितका सुंदर दिसतोय ना त्याहून अधिक सुंदर संध्याकाळच्या वेळेला दिसतो. कारण की संध्याकाळी इतकी सुंदर लाईटिंग केलेली असते, खूप सुंदर लाईटिंग वगैरे. आता आम्ही दिवसा आलेलो आहे म्हणून मी तुम्हाला संध्याकाळचं नाही दाखवू शकते पण संध्याकाळच्या वेळेला खूप म्हणजे खूप अद्भुत नजारा असतो.
अच्छा ठीक आहे ठीक आहे माझं माहिती की आपण कुठून आला होता मला पण ओ वाव मला प्रसाद खायचा काय आहे? हा? कैलाश पर्वत ये रावण आहे का? ये रावण आहे? रावणचे खूप सारे हातने असते. हा? रावणचे खूप सारे हातने असते. आपण कुठे चाललो? कुठे ठेवलेला असेल पप्पा हां ते बघा गौरा अरे कितना टाइम लगेगा तो जल्दी निकल भी तो बाबाची मम्मा गेली चल ये हाँ चल तिच्यासोबत चल मला नाही दाखवत चल गौरा आणि महाकालचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो श्री कालभैरवच्या दर्शनासाठी. पण पहिले पेटपूजा करायचं ठरवलं कारण की मुलींना खूप भूक लागली होती कारण की सकाळपासून आम्ही आलेलो होतो आणि काहीच खाल्लेलं नव्हतं. म्हणून मग आम्ही पहिले पेटपूजा केली आणि नंतर कालभैरवच्या लाईनला लागलो. आणि कालभैरवच्या लाईनला लागल्यानंतर आम्हाला 2-2.5 तास तिथे गेले लाईनमध्ये आणि प्रचंड प्रमाणात ऊन लागत होतं. खूप जास्त प्रमाणात उन्हाळा चालू झालेला असं वाटत होतं. चल हात पकड क्या लेना है का पपाया भाई ककड़ी का देना है क्या मिला दो गाड़ी देख लो अगं इथल्या इथं चटका बसे काळा हा तू चल
महाकालचं दर्शन घेतल्यानंतर श्री कालभैरवचं दर्शन घेणं हे इज मस्ट आहे. कारण की असं म्हटलं जातं की महाकाल हा राजा होता, तर श्री कालभैरव हे त्यांचे सेनापती होते. म्हणून महाकालचं दर्शन घेतल्यानंतर सर्व भक्तजन श्री कालभैरवचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून येतात. इकडे बघ. आमच्या मॅडमच्या पायाला कळ लागली हो ना. मम्माला नाही लागत कळ ना. किती धागे बांधलेले बघ. कोण आहे? पप्पा. पप्पा मारून नाही देते. बहुत सारे मम्मा बहुत सारे. खूप जास्त वेळ लाईनमध्ये उभं राहून खूप जास्त प्रमाणात ऊन लागत होतं. पण इथेच ह्या झाडाने इतकं छान सावली देते ना, मधून सुखद अनुभव देत होता. आणि या झाडाची सावली खरं तर सोडावशीच वाटत नव्हती, पण दर्शन घेणं हे खूप महत्त्वाचं होतं. चलिए. बस 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 थांब थांब. चलो थोड़ा सा. आणि इथे अशी मान्यता आहे ना की श्री कालभैरव मंदिरामध्ये ना लोक दारूचा प्रसाद इथं दिला जातो. पण आता उज्जैन सिटीने दारूला बंदी आणलेली आहे पूर्ण, तरी पण लोक दारूचा प्रसाद हा घेऊन येतात. आणि कालभैरवचं दर्शन घेतल्यानंतर उज्जैनमध्ये येऊन पूर्ण महाकाल आणि कालभैरवचं दर्शन घेतल्याचं एक छानसं सुखद अनुभवाला भेटतो. आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही पहिले लिंबू सोडा प्यायचं ठरवलं, थंड असं. आणि नंतर आम्ही मग आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासामध्ये तरी ना हात रंगपंचमी असल्याने भयंकर प्रमाणात इथे रंगपंचमी खेळली जाते. आणि आम्हाला तर नाही, पण आमच्या गाडीला पूर्णपणे रंगवलं गेलं होतं. आणि मग अशा प्रकारे आम्ही छानसा घरी जाण्याचा मार्ग निवडला. सुट नव्हतं गेलं. आणि इकडे गव्हाचं उत्पन्न जास्त प्रमाणामध्ये काढलं जातं. आता हे जे दूरपर्यंत दिसते ना, ते गव्हाचेच पीक आहे. गहू काढणीला आलेली आहे. गव्हाचे पीक पूर्ण शेतामध्ये गहू दिसत आहेत. तुम्हाला लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूयात नेक्स्ट लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय श्री महाकाल महाराज की जय.